ग्रामीण भागातील विविध मुख्य रस्त्यावरील जुन्या पुलाची उंचीकरण वाढवा. स्वराज्य राज्य सदस्य गोपाल भिसडे पाटील. वाशिम जिल्ह्यातील विविध ग्रामीण भागामध्ये रस्त्याची अवस्था अतिशय दयनीय झाली असून मुख्य रस्त्यावरील जे काही जुनाट पूल व खड्डे पडले आहे तसेच मुख्य रस्त्यावर असलेले पूल खचलेले आहेत. याकडे जातीने लक्ष द्यावे. तसेच ग्रामीण भागातील मुख्य रस्त्यावरील पुलाची उंची कमी असल्यामुळे नदीला पूर आलेल्या पुरावर पाणी मोठ्या प्रमाणात राहते. त्यामुळे लोकांना ये जा करता येत नाही. प्रवास जागच्या जागीच स्तब्ध झालेला आहे. शाळा महाविद्यालय 6-5 दिवस बंद असतात. अतिरिक्त पेशंट असला तर जागच्या जागीच मरून जाईल अशी परिस्थिती आज कोयाळी वा अनेक गावी उद्भवलेली असून अशी भीषण समस्या निर्माण झालेली आहे. पावसाच्या पाण्यामुळे नदीवरील पुलावर पूर येत आहे. कारण जुन्या पुलाचे आता उंचीकरण केव्हा होणार असा प्रश्न समस्या आज ग्रामस्थ मंडळी यांना उद्भवत आहेत. कोयाळी बुरी येथील ग्रामस्थ मंडळी यांनी गेली 5-6 वर्ष झाले प्रशासनाला पुलाच्या उंचीकरणाची मागणी करत आहेत. परंतु प्रशासनाने कुठल्याही प्रकारची भूमिका कार्यवाही अद्याप केलेली नसून आता न्याय मागवा तरी कुणाकडे अशी परिस्थिती आज निर्माण झालेली आहे. म्हणून गावांमध्ये कुणाचे नुकसान दुर्घटना जीवित आणि झाल्यास याला सर्वस्वी शासन जबाबदार असेल. वाशिम, ठाणे जिल्हा प्रतिनिधी शंकर पाटील खंडारे. सर्वांना सप्रेम नमस्कार. मी गोपाल भिसडे, स्वराज्य पक्ष राज्य सदस्य, रिसोड तालुक्यातील मोजे क्वाळी बुद्रुक. या क्वाळी बुद्रुक झालेला कालचा महापूर, कालचा पूर आपण आपल्या डोळ्यांनी समक्ष बघू शकता. इतक्या मोठ्या प्रमाणात पूर आहे की खऱ्या अर्थानं आमचं गाव म्हणजे क्वाळी बुद्रुक बरोबर विदर्भ आणि मराठवाडा याच्या बाउंड्रीवर आहे. याचा अर्थ आज या ठिकाणी असा निर्माण होतोय की मराठवाड्यातला माणूस विदर्भात येऊ शकत नाही आणि विदर्भातला माणूस मराठवाड्यात जाऊ शकत नाही. अशी परिस्थिती आज या ठिकाणी निर्माण झालेली आहे. खऱ्या अर्थानं आज मला या ठिकाणी सांगायचं वाटतंय, काल आपल्या देशाचा स्वातंत्र्य दिवस झाला, परंतु आज आम्हाला असं वाटतं की अजूनही आम्ही आज गुलामीत आहोत की काय याची जाणीव आज आम्हाला निर्माण होते. या पुलाच्या उंचीकरणासाठी आम्ही सन्माननीय आमदार, खासदार, जिल्ह्याच्या कलेक्टर मॅडम यांना सुद्धा वारंवार निवेदने दिली. 6 वर्ष झाले आम्ही निवेदने दिली, परंतु अद्याप कुठल्याही प्रकारची भूमिका सन्माननीय जिल्हा प्रशासन यांनी घेतलेली नाही. माझी तमाम या जिल्हा प्रशासनाला पुन्हा एकदा हात जोडून नम्र विनंती आहे, आता तरी तुम्ही जागे व्हा, काहीतरी कार्यवाही करा, नाहीतर आहे असा खेळ खंडोबा तुम्ही चालू ठेवा. धन्यवाद.